नमस्कार, मी प्रांजल. राष्ट्रभूमीमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. ना मुसळधार पाऊस, ना ढगफुटी, ना हवामान खात्याचा कोणताही इशारा, तरीही अवघ्या 20 ते 25 मिनिटात सर्व काही भुईसपाट झाले. नेपाळमध्ये बुधवारी अचानक आलेल्या या महाप्रलयाने असा काही हाहाकार माजवला की लोकांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. उंचच्या उंच इमारती अक्षरशः पाण्याखाली गेल्या. काँक्रीटचे पूल, शाळा, मंदिरे आणि संपूर्ण बाजारपेठ नद्याच्या रौद्र रूपात गडप झाल्या. आतापर्यंत 157हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 133 भारतीयांसह 400हून अधिक लोक बेपत्ता आहेत. डाडिंग, नुवाकोट आणि त्रिशुली नदीच्या किनाऱ्यावर मृत्यूने असा तांडव केला की डोळ्यात देखत माणसं पाण्याच्या आणि चिखलाच्या प्रवाहात वाहून गेली. या विनाशाची सर्वात वेदनादायी बाजू म्हणजे आपल्या माणसांना डोळ्यात देखत गमावल्याचे दुःख. रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणारे 68 वर्षीय केशव प्रसाद बराल यांनी चिखल आणि मातीचा प्रचंड प्रवाह घराच्या दिशेने येत असताना केशव यांनी आपल्या पत्नीचा हात घट्ट धरून छताकडे पळण्याचा प्रयत्न केला. पण पाण्याचा आणि मातीचा वेग इतका भीषण होता की क्षणात पत्नीचा हात सुटला आणि ती डोळ्यात देखत वाहून गेली. 5 तासानंतर केशव यांना हेलिकॉप्टरने वाचवलं, पण त्यांची पत्नी अजूनही त्या ढिगाऱ्याखाली दबलेली आहे. हवामान चांगलं असल्याने लोकांनी पुराच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं आणि हा निष्पाप जीव निसर्गाच्या कोपाचा बळी ठरलाय. नेपाळमधील या प्रलयाचे हादरे आता भारतालाही बसू लागले आहेत. त्रिशुली नदीच्या पाणी पातळीत अचानक झालेल्या भयानक वाढीमुळे केंद्रीय जल आयोगाने उत्तर प्रदेश आणि बिहार प्रशासनाला हाय अलर्ट जारी केला आहे. नेपाळमधून वाहणारी गंडक नदी आता उधाण्याची शक्यता असल्याने NDRFच्या तुकड्या सीमा भागात तैनात करण्यात आल्या आहेत. 42 किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यामुळे मदत कार्यात मोठे अडथळे येत आहेत. निसर्गाच्या या अनपेक्षित कोपाने हजारो कुटुंबियांची स्वप्ने चक्काचूर केली असून अजूनही शेकडो बेपत्ता लोकांचा शोध ढिगाऱ्यांमध्ये घेतला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.